नमस्कार. मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाच रंगोली या आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेलाच्या पानातील शिवलिंगाची रांगोळी बघणार आहोत. याच्यासाठी मी 5 ते 3 टिपके काढून घेत आहे. 5 4 3 आणि खाली पण तसेच 5 4 3. आता आपण बेलाचं पान काढणार. याच्यासाठी आपण हे टिंबे असे जोडून घेऊ. आणि दुसऱ्या साईडने पण असेच. आणि खाली थोडंसं छोटंसं देठ काढून घेऊ. आणि या पानामध्ये आता आपण हिरवा कलर असा पूर्ण भरून घेऊ. याच्यामध्ये आता आपण अशा उभ्या रेषा पाडून बारीक बारीक अशा रेषा पूर्ण पानभर काढून घेऊ. एक ह्या पानात, एक ह्या पानात आणि एक ह्या पानात सुद्धा. अशा प्रकारे असं आपलं बेलाचं पान तयार. आता आपण शिवलिंग काढून घेणार आहोत. याच्यासाठी ह्या पूर्ण डॉटला जोडून आपण असा सर्कल तयार करणार आहोत. बघा, इकडून एक आणि इकडून एक असं करून वरती सुद्धा आणि हे असं पूर्ण जोडून घेऊ. हे आपला शिवलिंगचा आकार तयार. आणि याच्यामध्ये आता आपण कलर भरून घेऊ. आता आपण शिवलिंगमध्ये अशा 3 रेषा आडव्या काढून याच्यात आपण त्रिकोण तयार करून घेऊ. या रेषा आपण थोड्या अशा जाड काढून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये असा एक डॉट ठेवून याच्यामध्ये एक लाल कलरचा टिंबा देऊ. हा आपला त्रिकोण तयार. आणि आता आपण इथे छोटंसं बेलाचं पान, एक फूल आणि चंद्रसुद्धा काढून घेऊ. आता याच्यामध्ये आपण कलर भरून घेऊ. बेलाच्या पानात हिरवा कलर, फुलामध्ये पिवळा, लाल असे कलर भरून घेऊ. सभोवताल जे आपले टिपके आहे त्याचं आपण चक्र तयार करून घेऊ. आता हे आपण डॉट पूर्ण असे जोडून घेऊ. चक्राला थोडासा आकार असा देऊ बोटाने, जेणेकरून ते चक्र आपलं असे गोल दिसेल. आता याच्यामध्ये आपण कलर भरून घेऊ. इथे मी आकाशी कलर वापरत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे शेंद्रा, पिवळा असा कोणताही कलर वापरू शकता. संपूर्ण चक्रामध्ये आता आपण असा कलर पूर्ण भरून घेत आहोत. चक्र आणखी सुंदर दिसण्यासाठी इथे आपण अशी बारीक बारीक डॉट देत आहोत. संपूर्ण चक्रभर असे आपण आता हे बारीक बारीक डॉट काढून घेऊ. बोटाने त्या डॉटला प्रेस करून आपण त्याला आणखी सुंदर असा गोल आकार देऊ. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता आणखीन सुंदर दिसत आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा लाईन काढून घेणार आहोत. याला पण तशाच प्रकारे असे बोटाने आकार देत आहोत. या चक्राला आपण अशा बारीक डॉटने आणखी सजवणार आहोत. आता मी इथे छोटे छोटे असे बारीक फुलं काढून घेणार आहे. असे डॉट इथे ठेवायचे आणि बोटाने त्याला असा आकार द्यायचा. बघा आपले फूल तयार झाले. आणि याच्यामध्ये पूर्ण पांढरा कलर भरून घ्यायचा आणि याच्यामध्ये छोटंसं लाल कलरने आणखी एक डॉट देऊन द्यायचा. झाले आपले फुलं तयार. अशाच प्रकारे मी आणखी फुलं काढून घेत आहे. तुम्हाला जर आणखी काही नवीन नवीन प्रकारच्या रांगोळ्या बघायच्या असतील तर मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी असं खाली ओम नमः शिवाय नाव लिहून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे कोणतंही दुसरं नाव लिहू शकता महादेवाचं. बघा अशा सोप्या प्रकारे आपली रांगोळी तयार झाली आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.